भाऊ दुसरा असा प्रश्न होता, जे शिष्टमंडळ आहे त्यामध्ये आपण आहात आणि खोतकर आहेत, पण हे खोतकर आणि गिरीश महाजन हे टपोरे आहेत अशा पद्धतीचा टीका संजय राऊतांनी केलेली, आपण काय म्हणाल? आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे टपोरं कोण आहे आणि वाचाळवीर कोण आहे, हे मला सांगायची गरज नाही. ते काय आहेत, कोण आहेत, त्यांची लँग्वेज, त्यांची भाषा, ते काय बोलतात, त्यामुळे मला फार त्यांच्याशी दखल घेण्याची गरज नाही मला वाटतं. पण त्यांच्याशी राज्य सरकार बोलतंय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय स्वतः या बाबतीमध्ये लक्ष घालून आहेत. मला वाटतं अजूनही मला अपेक्षा आहे, आशा आहे की हा प्रश्न सुटेल. जरांगे पाटलांच्या या प्रकरणामध्ये देखील आपण संकटमोचक ठराल का? नाही, संकटमोचकाचा विषय नाही. मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांना 5 वेळा भेटलो, त्यांच्याशी बोलणं केलं. अजूनही दररोज माझे प्रयत्न सुरू आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोघं आम्ही सगळे संपर्कात आहोत. आणि मला असं वाटतं की अजूनही मला असं वाटतं, पण शासनाची भूमिका स्पष्ट आहे, शासनाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मला वाटतं इतक्या वर्षामध्ये जितक्या गतीने या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काम केलं गेलं नसेल तेवढ्या गतीने काम त्या फक्त 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये झालेलं आहे. आपणही बघता, मग क्युरिटी पिटिशन असेल, मागासवर्गीय आयोग असेल, याच्या माध्यमातून असेल, आता घरोघर जाऊन तपासण्या असतील, अगदी तेलंगणा आंध्रामध्ये जाऊन दाखले तपासण्याचं काम असेल. मला वाटतं आजपर्यंत हे कधी झालेलं नव्हतं इतक्या वर्षात. इतक्या गतीने काम आमच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. मागच्या सरकारने देवेंद्रजी असताना ते आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं होतं, दुर्दैवाने टिकलं नाही. पण अजूनही सरकारची हीच भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसींना धक्का न लागता ते मिळालं पाहिजे. आणि म्हणून कोर्टाच्या माध्यमातून, क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून किंवा मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आम्हाला हे द्यायचंच आहे. पण थोडा वेळ जरी लागला तरी चालेल, पण ते टिकणारं आरक्षण घ्यावं अशी माझी अजूनही सर्वांना विनंती आहे. तर अजून रांगेत कोण कोण आहेत? आज तुम्ही शरद पाटलांशी, माजी आमदार शरद पाटलांशी गप्पा मारताना दिसला, तुम्हाला ते भेटले? बस उत्तर महाराष्ट्र म्हणत नाही, जळगाव धुळे म्हणत नाही, पण महाराष्ट्रातून खूप मोठे भूकंप, अजूनही मी आपल्याला सांगतो, खूप मोठे भूकंप राजकीय आपल्याला बघायला मिळतील. आणि ते तुम्ही म्हणजे राजकीय भूकंप असे असतील की तुम्ही विचारही केला नसेल, एवढे मोठे भूकंप आता होणार आहे. नाना पटोलेंसंदर्भात जे आपण आता नुकताच एक विधान केलं, त्या संदर्भात कुठेतरी भाजपमध्ये येण्याच्या हालचाली सुरू आहेत का? नाही, त्यांच्याबद्दल मला माहिती, पण ते ज्या पद्धतीने बोलतायत, तर मी असं म्हणतो की आज जे बोलतायत ते उद्या कुठे दिसतात तुम्ही बघतात. त्यामुळे नानांना म्हणा की थोडंसं आपण बोलताना पुढची कुठेतरी जागा राहील, स्पेस राहील, असंच बोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.